नमस्कार, मी संभाजी फरताडे, मेडसिंगा तालुका धाराशिव शक्तीपीठ बाधित शेतकरी आहे। हा शक्तीपीठ शासनाने रद्द करतो म्हणून विधानसभेपूर्वी सांगितलं होतं आणि परत हा शक्तीपीठ आम्ही पुन्हा करणार अशी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली आणि या शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ तोडण्याचं काम या सरकारनं केलं। त्याच्यामुळं आम्ही आज लातूर येथे शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा मेळावा आहे, त्या मेळाव्यासाठी आम्ही जात आहोत। मला सर्व बाधित शेतकऱ्यांना विनंती आहे की आम्ही आज लातूर येथे आलेलो आहोत, तुम्ही पण या। सर्व शेतकऱ्यांना सांगा की हा शक्तीपीठ रद्द करायचा आहे, सर्वांनी यावे ही नम्र विनंती। मला एक सांगा, शक्तीपीठ महामार्गाला तुमचा विरोध काय नेमकं कशासाठी विरोध आहे? विरोध का म्हणजे हा शक्तीपीठ मुळात कुणाच्या फायदेशीर नाही। हा शक्तीपीठ म्हणजे जो शक्तीपीठ आहे, या शक्तीपीठ आमच्या शेतातून जात आहे आणि पूर्ण उपजीविका आमच्या शेतीवर अवलंबून असल्यामुळं आम्हाला शक्तीपीठाची गरज नाही, आमचं मोठं नुकसान होणार आहे याच्यात। आता आजच्या जे बाधित शेतकऱ्यांची परिषद आहे 12 जिल्ह्यातील, काय त्या परिषदेचं म्हणजे काय तुमचं धोरण आहे किंवा काय कशासाठी परिषद आहे, पुढील दिशा काय असणार आहे? ही परिषद मध्ये ही शेतकऱ्यासाठी आपल्याला एकत्रित आणण्यासाठी परिषद आहे आणि हे सरकार कशा पद्धतीनं हे शेतकऱ्यावर सरकार शक्तीपीठ लादण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या विरोधात ही बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन आहे आणि ही शक्तीपीठ रद्द झालंच पाहिजेत, ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन उभं केले आणि जर नाही केलं तर पुढील दिशा ठरवू। आम्ही येणाऱ्या काळात आमदार मंत्री या सरकारवर मोठं घरावर त्यांचे आंदोलन करू आणि हा शक्तीपीठ रद्द करू। शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमची? आमची शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की हा महामार्ग आहे शक्तीपीठ हा पूर्णपणे रद्द करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा।